सावरकरांच्या मुद्द्यावरून आणि आजचा दुसरा दिवस शेतकऱ्यांच्या मदतीच्या मागणीमुळे वादळी ठरला। शेतकऱ्यांना हेक्टरी 25,000 रुपयांची मदत देण्याची मागणी भाजपने लावून धरली आहे आणि त्यामुळेच विरोधकांनी विधिमंडळाच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी केली आणि बॅनरबाजी सुद्धा केली। पहिल्याच दिवशी या राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देईल अशा प्रकारचं आम्हाला वाटलं चित्र असेल, परंतु ज्या मुख्यमंत्र्यांनी ग्रामीण भागात जाऊन सांगितलं होतं शेतकऱ्याला 25,000 रुपये हेक्टरी द्या ही मागणी केली होती, मग जी मागणी आपण केली आज आपण त्या खुर्चीत आहात ती मागणी पूर्ण करा। 25,000 हेक्टरी द्यायचं एवढंच आमचं मागणं आहे। आणि शेतकऱ्यांना बोलताना बळीराजांचे आम्ही दिलासा देतोय, कैवारी आहोत, तर पहिलं जाहीर करा आणि जोपर्यंत जाहीर करत नाही तोपर्यंत कामकाज आम्ही सभागृहाचं चालू देणार नाही। 25,000 रुपये हेक्टरी आम्ही त्यांना देऊ हे माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी दिलेला शब्द होता। जनतेला दिलेला शब्द खाली पडू नये आणि मग महाराष्ट्रातल्या सामान्य शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम उद्धवजी आपण करू नका म्हणून सामनाच्या माध्यमातून त्यांना आठवण करून देतो। आणि आमची घोषणा आहे, सामनामध्ये खूप पण सभागृहात चूप। उद्धव ठाकरे साहेबांनी कबूल केलेलं होतं की थोडा धीर धरा, कागदपत्रांचा अडथळा दूर करून आम्ही शेतकऱ्याला सरसकट हेक्टरी 25,000 तर देऊ, पण फळ लागवड ज्या शेतकऱ्यांनी केलेली आहे त्याला आम्ही 50,000 रुपये देऊ म्हटलेले होते। आणि म्हणून ही आमची मागणी आहे की राज्यामध्ये 92 लाख हेक्टर क्षेत्र हे अवकाळी पावसामुळे बाधित झालेलं आहे आणि त्यापैकी जवळजवळ 7 लाख हेक्टर क्षेत्र हे फळबाग लागवडीखाली आहे। आणि म्हणून तुम्हीच दिलेला शब्द आता पहिल्या